आपल्यातल्या नेत्यांना तिकडे जाऊन तुकलेला शिरखुर्मा खाण्याची लाज वाटली पाहिजे, मग कोणी असू द्या। जर त्यांच्यातला नेता त्यांचाच असणारा समाज घेऊन जर पुढे पुढे जातो, तर आपल्यातल्या नेत्यानं आपला समाज घेऊन पुढे गेलं पाहिजे। दुसऱ्यांच्या मताची आम्हाला बेदरकारी नाही काय पाहिजे, हे धाडस पाहिजे प्रत्येकामध्ये, ही उर्मी पाहिजे। मला अनेक जण म्हणतात, महाराज तुम्ही एवढं बोलता, तुमच्यात ही उर्मी, हे धाडस कुठून येतं? धर्मवीर संभाजीराजांचं बलिदान। त्या धर्मवीर संभाजीराजाला आपल्यातल्या अनेक असणारा शिवचरित्रकार, इतिहासकार, बाजारू असतील, त्यांनी अनेक सांगितलं आम्हाला की धर्मवीर संभाजीराजाला पैशा करता मारला, धर्मवीर संभाजीराजाला सत्ते करता मारला, गडा करता मारला नाही। धर्मवीर संभाजी महाराजांना मारलं ते फक्त धर्मासाठी मारलं। औरंग्या विचार होता, बोल तुम्ही इस्लाम के बोले होतोच मुसलमान। मुसलमान म्हणतात तळपागे मस्तकाला गेली, याच्यावरनं कळलं पाहिजे की मुसलमान म्हणतात प्रत्येक हिंदूची तळपागे मस्तकाला गेली पाहिजे। राजांची गेली, अरे त्याच्या अंगावरती थुंकला गेला राजा, एक लात घातली बोलताला, हिंदू म्हणून जन्माला आलोय, हिंदू म्हणूनच मरणार, रक्ताच्या चिरकांड्या उडल्या तर भगव्याच रंगाच्या निघणार, असं म्हणणारा जगातला पहिला आणि शेवटचा राजा, त्याचं नाव संभाजीराजे। आम्हाला आमचा इतिहास कधी कळणार? आमचा इतिहास सांगू तुम्हाला, आता सांगितलं दादांनी की आम्ही कमी कमी होत निघालोय। 1947 साली आम्ही 98% असणारे आज आपण 65% वरती गेलोय, 2% वाल्या 26% वरती गेले। हे षडयंत्र आहे। आम्ही त्या भडव्यांच्या खानाच्या पिलावळ्यांच्या पिक्चर बघत बसलो, शारक्या माहिती आहे ना, शारक्या, आंबऱ्या, हा सलमान्या माहिती बघा। शाहरुख खानने लग्न केलं हिंदू कोरी बरोबर, नाव गौरी। आमिर खान 3 लग्न केली, त्याला बुरकीवाली भेटली नाही, नाव सगळ्यांची हिंदू। नंबर 3 सैफ अली खान लग्न केलं, जी काहीच करीना, तिचं नाव करीना, हा तिने म्हातारा बघितलं। याच्यातून काय दाखवलं गेलं? आजपर्यंतची असणारी सगळी फिल्म सिटी जर बघितली तर त्यातून असणारी हिरोईन दाखवली माधुरी दीक्षित, पण हिरो दाखवला सलमान खान, हिरोईन दाखवली काजोल, पण हिरो दाखवला शाहरुख खान। म्हणजे आपल्यातल्या पोरींच्या डोक्यामध्ये फिट्ट केलं की आम्हाला मुसलमान नवरा केला तर चालतो, कारण तिचा हिरो आहे। सामान्य समजू नका या गोष्टी, या जाणीवपूर्वक पेरल्या जातात। आजही राजकारण चाललंय वारकरी संप्रदायामध्ये घुसून, हे जाणीवपूर्वक पेरलंय। एखादा मुसलमान कीर्तनकार आम्ही बोलवतो, तो छाती टोकून सांगतो की मी मुसलमान असून कीर्तन करतो, आणि आपल्यातली हलकट समाज पुढे बसला टाळ्या वाजवतो, यासारखं संडत्व कुठं नाही। अरे त्यानं इथं यायचं, आमच्या धर्माचं कौतुक केलं पाहिजे ना, तो त्याच्या धर्माचं कौतुक करून गेला, आणि आपल्यातली लोक हलकटसारखी टाळ्या वाजवून गेली। त्यांच्या धर्मातले लोक त्याला विरोध करत नाही, याचं कारण आहे त्यातला अर्धा पैसा त्यांना दिला जातो। नंबर 3 ज्यावेळेस कीर्तन संपतं त्याच्या पाया पडतात सगळे हिंदू समाज। हा व्हिडिओ तो त्यांना दाखवतो, बघा हिंदू हिंदू करतायत, हिंदू संमेलन करतायत, पण माझ्या पाया पडता हिंदू समाज। आम्हाला लाज नाही वाटत? नाही बोलवायचं आम्ही। प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, वादकाने ठरवलं पाहिजे, गायकाने ठरवलं पाहिजे, हिंदू सोडून जर दुसरा कोणी असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, कीर्तनकार, त्याच्या पाठीमागं आम्ही टाळ घेऊन उभं राहणार नाही, पखवाज वाजवणार नाही किंवा गायन करणार नाही। बस बंद आता। आम्हाला आमचा देव